अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यामधील वडगाव पान या ठिकाणी मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरे केल्याचा दावा करणाऱ्या एका भोंदूला आता चांगलंच गजाआड करण्यात आलाय। दत्तधाम सरकार या नावानं तो दरबार देखील चालवायचा। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या भोंदूच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर संगमनेर पोलिसांनी राजेंद्र गडगे या भोंदूला अटक केली आहे। गडगेच्या भोंदूगिरीचे अनेक कारनामे समोर येत आहेत। व्यवसायामधलं नुकसान यासोबतच सांधेदुखी, मणक्याचा त्रास आणि कॅन्सर सारखे आजार देखील आपल्या मंत्राने बरे झाल्याचा दावा हा भोंदू राजेंद्र गडगे करायचा। त्याचे काही व्हिडिओ हे YouTube वरती अपलोड देखील आहेत। संगमनेर तालुक्यामधल्या वडगाव पान या ठिकाणी या भोंदूचा दरबार भरत होता। पूर्ण शरीर दुखतंय, पूर्ण शरीर दुखतं। जे काय हवान रूपी प्रक्रिया केलेली आहे त्याची ऊर्जा पूर्ण तर अनिसाचेच कार्यकर्ते लाच मागत असल्याचा व्हिडिओ हा भोंदू राजेश गडगे यांनी व्हायरल केला होता। दुसरीकडे भोंदूनं फिर्यादींवरतीच दबाव आणण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केल्याचा बनाव केला असा दावा अनिसच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो आहे। गजाआड होण्याच्या पूर्वी भोंदूबाबानं स्टिंग ऑपरेशनचा बनाव केल्याचं तक्रारदार रंजना गवांद यांनी म्हटलंय। आपला खोटा व्हिडिओ बनवून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न भोंदू गडगे यानं केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। बदनामी करण्याचा प्रयत्नचा एक भाग म्हणजे चळवळीची बदनामी आणि पर्सनल व्यक्तिगत माझी बदनामी असे दोन्हीही त्याचे हेतू होते। आणि त्या हेतूने त्याने त्याच्याच आश्रमाच्या जवळचे म्हणजे त्याच्या जवळचे दोन लोकांना हाताशी धरून त्याने तो व्हिडिओ बनवला की मॅडम खंडणी मागतायत आणि मॅडमला पैसे द्यायचेत असं त्या व्हिडिओमध्ये बनवलं। आणि माझ्या सोशल मीडियावरची जी छायाचित्र होतं त्याच्यात काही छेडछाड करून माझ्या हातात पैसे दाखवून तो व्हिडिओ त्याने व्हायरल केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।